नमस्कार, मी डी पांढरे, प्रजापिता सम्राट चौक सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. लाईव्ह याचं कारण एकच, सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत, आयुक्त साहेबांचे कर्मचारी, शिपाई असतील, उपायुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील किंवा सभागृह नेता असतील, महापौर असतील, जे नगरसेवक असतील, यांच्या ऑफिसमध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत किंवा तो प्रशासकीय बिल्डिंगमध्ये जे काम करणारे कर्मचारी असतील, यांच्यासाठी पाण्याची सोय नाही आहे. कारण आपलं सोलापूर शहर हे आपली सोलापूर महानगरपालिका हे अख्ख्या सोलापूर शहराला पाण्याची सुविधा उपलब्ध करून देते. 5 दिवस काय 6 दिवस काय पण पाणी मिळतं. परंतु ज्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये कर्मचारी काम करतात, अशा कर्मचाऱ्यांना पाण्याची अभाव आहे. तो प्रशासकीय इमारतीमधला 3ऱ्या मजल्यावरचा कर्मचारी पाण्याच्या बाटल्या 10-15 गोळा करून पिशवीत खाली आणतो आणि त्या ठिकाणी भरून वर घेऊन जातो. पुन्हा तिकडचा त्याच कोपऱ्यातला 3ऱ्या मजल्यावरचा, 2ऱ्या मजल्यावरचा, 1ल्या मजल्यावरचा कर्मचारी एक 8-10 बाटल्या आणतो, इथं पाणपोईला पाणी भरतो आणि इथून पुन्हा तो वर घेऊन जातो. म्हणजे मला म्हणायचं कारण काय, इथं नागरिक, इथल्या कर्मचाऱ्यांची जर पाणी वाचून जर वणवण असेल पिण्याच्या, तर मग इथं काम घेऊन येणाऱ्या नागरिकांची काय हाल होत असतील. त्यांनी पाणी प्यायचं कुठं? एखाद दुसरा एक वयस्कर माणूस पाण्याची बाटली आणू शकतो, पण असं तातडीचे काही जर काम असेल ह्या माणसाने जायचं. तर आमची महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकारी, आयुक्त साहेब, कर्मचारी यांना आमच्या संघटनेच्या वतीने हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण आमच्या पत्राचा लवकरात लवकर विचार करून, कारण का आता उन्हाळा भरपूर कडक आहे, आतमध्ये कर्मचारी कोण तरुण आहेत, कोण वयस्कर आहेत, कोण रिटायरमेंटला आहेत, अशा व्यक्तींनी, अशा कर्मचाऱ्यांनी खाली येऊन 3ऱ्या मजल्यावर खाली येऊन पाणी भरून वर घेऊन जायचं आणि पाणी पीत बसायचं. जसं की ग्रामीण भागात आल्यासारखं पाणी जपून वापरायचं, जपून थोडं थोडं प्यायला द्यायचं, असा प्रकार होत आहे. तर आमची विनंती आहे की बाबा तिथल्या कर्मचाऱ्यांना, आपले ह्या आयुक्त साहेबांच्या इमारतीमधले कर्मचारी असतील किंवा प्रशासकीय इमारतीमधले कर्मचारी असतील किंवा तिथले नगरसेवकाच्या दालनातले कर्मचारी, शिपाई कर्मचारी असतील, अशा लोकांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जर ह्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून नाही दिली तर आमच्या संघटनेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात बोंब मारो आंदोलन करण्यात येईल. आणि तसंच दुसरा विषय की सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जे जन्म मृत्यू दाखले उपलब्ध करून दिले जातात, तो फार जुनून आहे. कारण इथं येणारे जन्म मृत्यू दाखलेची नोंदणी करणारे किंवा जन्म मृत्यू दाखले घेणारे हे जास्तीत जास्त ग्रामीण भागातले असतात. कारण त्यांच्या मुली बाहेरगावी दिलेल्या असतात, त्यांचे ते इथं डिलिव्हरी आलेले असतात. मग ह्या लोकांना झोन कुठल्या झोनला कुठं काय मिळतं हे ना माहीत नसतं आहे. मग ते झोन फिरत असताना ते मिळत नसल्यामुळे तो महापालिकेत जेव्हा येतात त्यावेळेस सरोवरचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ऑनलाईन भरा, तुम्ही ह्याच्याकडे जावा, त्याच्याकडे जावा, अशा कटकीचीला वैतागून मग कुठं एजंटांकडून गेलं तर ते लगेच काम होत आहे. पण ते स्वतः गेल्यानंतर मग ते सरोवरचा प्रॉब्लेम आहे, तिकडे जावा, इकडे जावा. मग ते आता ग्रामीण भागातले जे नागरिक असतात त्यांना माहीत नसतं की कुठला झोन कुठं आहे आणि कुठं जायचं असतं. त्याच्यामुळे ते काय करतात, सेंटर पॉईंट महापालिका आहे इथंच येतात, मग कुठल्या तरी एजंटाला 100-200 रुपये देऊन मग ते काम करून घेतल्यानंतर तेव्हा सरोवरचा प्रॉब्लेम नसतो. त्या अधिकाऱ्याला तेव्हा तसा विषय नसतो, तो ताबडतोब जन्ममृत्यूचा दाखला देतो. पण स्वतः जे व्यक्ती येतात मग त्यांना सरोवरचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही नंतर या, तुम्ही उद्या या, तुम्ही परवा या, हे असा घोळगप्पा भरपूर होत आहे. त्याच्या आमच्याकडे तक्रारी आल्या असल्या कारणाने ह्यासुद्धा विषयावर आम्ही आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं आहे. आणि हे आणि पाण्याचा एक विषय. तर माझी विनंती आहे की हे दोन्ही विषय माननीय आयुक्त साहेबांनी जरा मनावर घेऊन जर सोडवलं तर चांगलं होईल. आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो, अथवा ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर आम्हाला नाही जावं असतं आमच्या संघटनेच्या वतीनं प्रशासनाच्या विरोधात बोंब मारो आंदोलन करावं लागेल. जय संविधान. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.